ती मागणी आहे. या 100 जे पुरावे दिले आहेत, त्या 100 लोकांवर ताबडतोब एफ-आय-आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत, काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत. आणि यानंतर आपण महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा. करुणा शर्मांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश. कोर्टाच्या निर्णयानंतर भावूक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतवर मांडली व्यथा. वाल्मिक कराडवरतीही मारहाणीचा करुणा मुंडेंकडनं आरोप. कोर्टाचे आभार पण निकालाबद्दल समाधानी नाही. 15 लाखांच्या पोटगीसाठी वरिष्ठ कोर्टात दाद मागणार. कोर्टाच्या निकालानंतर करुणा मुंडेंची भूमिका. वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेच्या आधी तत्कालीन कृषी आयुक्त व्ही राधा यांची केली होती बदली. कृषी साहित्याच्या वाढीव किमतीला आयुक्तांचा होता विरोध. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवणार. शेतकऱ्यांकडून अधिकाधिक सोयाबीन खरेदी करणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हॉटेल मालक आणि वेटरला बेदम मारहाण. किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत 7 जण गंभीर जखमी. प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे मुलाच्या वडिलांचं अपहरण. पुण्यातल्या हडपसरमधली धक्कादायक प्रकार. अपहरणाप्रकरणी 3 अटकेत. सैफ अली खानच्या स्टाफनं आरोपी शरीफुलला ओळखलं. शरीफुलनं सैफच्या घरात शिरून केला होता हल्ला. शिर्डी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. अवैध व्यवसाय एजंट आणि संशयित व्यक्तींवर धडक कारवाई. 100 पेक्षा जास्त संशयित ताब्यात. बेकायदेशीर स्थलांतरांना घेऊन अमेरिकन विमान परदेशात परतल्यानं विरोधक आक्रमक. संसदेच्या प्रवेशद्वारावरती विरोधकांचं आंदोलन. राज्यसभेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उत्तर देणार. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.